गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? बरे आहेत ना? चला तर मग सुरुवात करूया नवीन दिवसाची, नवीन सुरुवात. मित्रांनो, आता वाजलेले आहेत 9 आणि साईचे पप्पा बाहेर गेलेले आहेत. आज त्यांचा डब्बा बनवायचा नव्हता, तर म्हटलं काय बनवू म्हणून ना आज मी दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहे. कारण परवा मी मार्केटमध्ये गेली होती, तर तिथून ना दुधी भोपळा आणलेला होता, तर तो फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. थोड्या वेळाने मी त्याला बाहेर काढेल आणि मग त्याचे पराठे बनवेल. आता बाहेर काढून ठेवेल मी थोड्या वेळाने, कारण ते फ्रीजमध्ये आहे ना, तर खूप थंड झालेला असेल, तर त्याला बाहेर काढून ठेवल्यावर थोडासा त्याचा जो थंडपणा आहे तो कमी होईल आणि मग त्याच्यानंतर ना मग मी त्याला किसून घेणार आणि त्याचे पराठे बनवणार. मित्रांनो, आज साई पण लवकर उठलेला होता. त्याचे पप्पा लवकर उठतात ना, मग त्यांच्या मागेच तो पण उठून बाहेर आला आणि त्यांच्यासोबत मग पेपर वगैरे वाचत बसलेला होता. तर मित्रांनो, आपला पण पेपर वगैरे वाचून झालेला आहे आणि दूध बिस्किट वगैरे घेऊन झालेले आहेत आणि आता ते तर गेले बाहेर. मग आम्ही इतकेच आहे, साईचे बाबा आणि मी आणि साई तिघंजणच आहोत आम्ही घरी, आणि आजी तर गावाला गेलेले आहेत. मग म्हटलं काय बनवायचं दोघांसाठीच, म्हणून ना मी काय केलं, दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहे दोघांसाठी. आणि दुधी भोपळ्याचे पराठे ना याच्या टोमॅटो सॉससोबत चांगले लागतात. आणि रात्री ना आम्ही खिचडी बनवलेली होती, तर ती पण आहे थोडी. मग काय करू, टोमॅटो सॉससोबत ना पराठे खाऊन घेऊ आणि खिचडी गरम करून थोडी वाटून घेऊ पप्पांसोबत. असं पण आम्हाला खिचडी खायला आवडते. त्याच्यामुळे मी काय करते, रात्री ना जेव्हा खिचडी बनवायचं असेल ना, तेव्हा एक अर्धा ग्लास आहे ना जास्तच टाकून ठेवते, कारण सकाळी पण आपल्याला गरम करून खाता येईल म्हणून. साई ना पुढच्या रूममध्ये आहे, बाबांसोबत TV बघतोय. आता मित्रांनो, आज मी दुधी भोपळ्याचे पराठे बनवत आहे आणि इकडे पीठ मळून ठेवलेलं आहे आणि एक पराठा बनवून झालेला आहे माझा. तर आज ना परवाच्या दिवशी ना मी दुधी भोपळा आणलेला होता आणि तो फ्रीजमध्ये ठेवलेला होता. तर आज काय केलं, दुधी भोपळ्याला ना मी वरचं पूर्ण साल ना काढून घेतलं आणि किसणीने किसून घेतलं आणि किसल्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडंसं बेसनचं पीठ टाकलं आणि गव्हाच्या पिठामध्ये त्याला मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं लसूण आणि हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हिरवे वाटाणे असे मिक्सरमध्ये दळून घेतलं आणि ते दळून घेतल्यानंतर ना या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून दिलं आणि दुधी भोपळा तर किसून घेतलेला होता, त्याच्यातलं थोडंसं पाणी ना नितरून घेतलं, असं हाताने दाबून काढून घेतलं पाणी. आणि ते पाणी काढून झाल्यानंतर ना मग त्याच्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये मिक्स केलं आणि ते सगळे मिक्स करून ना थोडीशी वरतून ना तीळ टाकली आणि थोडंसं जिरा टाकला. तर ते सगळे मिक्स करून मी ना पीठ मळून घेतलं आणि पीठ मळून घेतल्यानंतर ना मग हे असं मळून घ्यायचं, थोडंसं तेल लावून ठेवून द्यायचं आणि पाणी टाकायचं नाही त्याच्यामध्ये, कारण दुधी भोपळ्याला ऑलरेडी पाणी खूप सुटतं. तर मग ते ना खूप जर आपण त्याच्यातलं पाणी वगैरे नाही काढलं तर मग एकदम ढिल्ला होऊन जातो पीठ. तर काय करायचं, थोडंसं आहे ना दुधी भोपळा जो किसून घेतलेला असतो ना, त्याला काय करायचं, हाताने असं पिळून आहे ना त्याच्यातला जो पाणी असतो तो काढून द्यायचा, म्हणजे आपल्याला थोडंसं घट्ट असं मळता येईल पीठ. मग मी काय केलं, ते काढून घेतलं आणि सगळं मिक्स करून आहे ना पीठ मळून ठेवलं होतं आणि 5 मिनटं झाले पीठ मळून ठेवून. मग एक पोळी बनवली मी, त्याचा पराठा. मग आता तवा गरम होतो आहे आपला
तवा गरम झाला का मग मी हा पराठा टाकेल त्याच्यामध्ये. मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी पराठे वगैरे बनवतच असणार ना, तर मग तुम्हाला पण आवडत असेल दुधी भोपळा, तर तुम्ही पण असे पराठे बनवू शकता दुधी भोपळ्याचे. काय आलं? का बरं रडतं? अरे बापरे. हॅलो, गुड मॉर्निंग. हॅलो, गुड मॉर्निंग. काय करता तुम्ही? बरे आहेत ना? हां, सांग. माझं फक्त रडायचं काम राहतं मग. हा पहा, आता मी त्याला घेतला ना तर लगेच शांत होऊन गेला. म्हणजे मम्मीने पकडायला पाहिजे त्याला. हा, नको जीभ नाही काढायचं. छी गंदा. साई गंदा आहे ना? साई, तू गंदा आहे? हा, काय आहे? ऐकत नाही, हुशार. मित्रांनो, आपला तवा गरम झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये पराठा टाकणार आहे. मित्रांनो, साईला पुढच्या रूममध्ये पाठवलं बाबांसोबत. आजी गावाला गेलेले आहे, तर आता बाबाचा नंबर आहे आता साईला सांभाळायची, कारण तोपर्यंत मी कामं करून घेते. त्याला पुढच्या रूममध्ये पाठवलं आणि मी आता पटापट पराठे बनवून घेते. मग त्याचा खाऊ बनवेल आणि मग त्याला खायला देणार. आज तो पण लवकरच उठलेला आहे आणि खाऊ झाल्यावर त्याला अंघोळ घालेल. तोपर्यंत आहे ना मी पराठे बनवून घेते पटापटा, म्हणजे तो टी व्ही बघतोय तोपर्यंत, नाही तर परत येईल मग रडत रडत. आला का मग त्याला उचलायचं आणि मग आपण हातामध्ये उचलला का मग ते कामं करायचे त्याला घेऊन. त्याला पण दाखवायचं आपण काय काम करतोय ते. असा आहे कार्टून. तर चला मग मी पराठे बनवून घेते. मित्रांनो, आपले पराठे बनवून झालेले आहे. हा शेवटचा आहे. थोडंसं पीठ उरलेलं आहे, ते उद्या वगैरे उद्या बनवेल मी, आता नाही बनवत. आणि इकडे 4 आहेत पराठे बनवलेले आणि इकडे ना एकीकडे साईचं खाऊ बनवून दिला आहे मीने. आता ते थोडंसं गरम आहे,
त्याला थंड होऊ देते, मग साईला खाऊ घालेल. याच्यात आम्ही रात्रीची खिचडी आहे, थोडीशी आहे, ती गरम करून थोड्या वेळाने खाऊ. तोपर्यंत म्हटलं पराठे बनवून घेऊया. आज काय पराठेच खायचं आणि थोडी खिचडी आहे ती, कारण मी आणि पप्पाच आहे आणि साई आहे. हे पण गेले, हे येतील संध्याकाळी. मग काय स्वयंपाक करायची गरजच नाही, पराठेच खाऊन घेऊ. त्यांना विचारलं होतं मीने डब्बा बनवून देऊ का, तर ते बोलले होते की नाही आज डबा नाही पाहिजे, म्हणून मी ना ते पराठे बनवून घेतले आमच्या दोघांसाठी, पप्पांच्यासाठी आणि माझ्यासाठी. साईसाठी काय त्याचं नागलीचं पेस्ट बनवलेलं आहे. आता ते थंड झाल्यावर मी त्याला देणार. आता शेवटचा पराठा आहे हा. साईला खाऊ घालेल, मग त्याच्यानंतर आहे ना साईची आंघोळ करेल. साई आज लवकर उठलेला आहे आणि आता तो लवकरच झोपून जाईल, जेवण करून आंघोळ वगैरे करून. अशा रीतीने आपले पराठे बनवून झालेले. तर आता मी साईला खाऊ घालून देते आणि मग बोलते तुमच्यासोबत. मित्रांनो, साईचा खाऊन झालेला आहे. आता त्याला मी नागलीचं पेस्ट खाऊ घातलं होतं आणि मी बाहेर ते किचन ओट्यावरचं आवरत होती ना, तर बाहेर भांडे ठेवायला गेली तर तो माझ्या मागेच येत होता. तर आता मी त्याला काय केलं, बाहेर कोंडून दिलेलं आहे आणि दरवाजा लावून घेतलेला आहे. ओरडतोय पहा, आवाज येतोय का तुम्हाला? ऐकतच नाही. दरवाजा उघडा असला का बाहेरच पडायचं आणि तिथे जे पाणी भरून ठेवलेलं आहे ना बादल्या, तर त्या बादल्यामधलं पाणी टाकायचं, हे काम करतो तो. म्हणून आहे ना आता मी काय केलं, माझ्या मागे आला होता तर म्हणून मी दरवाजा लावून घेतलेला आहे आणि आता रडतोय तो. येणार का माझ्या मागे? येणार नाही. आता आला ना परत मी दरवाजा लावून देणार बरं का. आता जर आला ना तू तर मी दरवाजा लावून देणार त्याच्यात. पाणी खेळायला जातो ना तू? खेळणार का आता? पाणी खेळणार? हा, सांग बरं. तर मित्रांनो, आता आहे ना मी त्याच्यासाठी पाणी गरम करते आंघोळ करण्यासाठी, कारण त्याचा अवतार इतका घाण झालेला आहे. आता नागलीचा पेस्ट खाल्ला तरी तोंडामध्ये बोटं टाकतोय. शी गंदा. साई ऐकत नाही ना. तेल लावलेलं होतं त्याच्या डोक्याला, तर ते लावलेलं तर कसे दिसत आहे केस बा. छान दिसतो था साई तू. हा साई, आता मी त्याचं पाणी गरम करून देते. साईचं पाणी गरम होतं आहे तोपर्यंत आहे ना मी किचन ओटा आवरून घेते, कारण ते जे पराठे वगैरे बनवले होते ना, तर ते पीठ वगैरे सांडलेलं आहे, तर मग ते आवरून घेते. मग त्याच्यानंतर याला पाणी गरम झाल्यानंतर आंघोळ घालेल, मग हा झोपून जाईल, मग कपडे वगैरे धुवून घेणार, कारण हा झोपला तरच मला कपडे धुता येईल. आणि आज लवकर उठलेला आहे ना, त्याच्यामुळे मग आज लवकरच झोपेल तो. तो झोपलेला असेल तर आपल्याला दुसरे कामं पटापटा आवरता येतात. किती जास्त तोंडामध्ये टाकतोय बा बोट. मित्रांनो,
किचन ओटा आवरून झालेला आहे. सगळं भांडे वगैरे खराब झाले होते ना, ते बाहेर काढून ठेवले. साईला ना खुर्चीवर बसवलेलं होतं, तर तो बघत होता मम्मी काय करते काय नाही करते. आता मी त्याच्याजवळ येऊन बसली तर लगेच त्याचं ओरडणं सुरू होऊन गेलं. आता आंघोळ करायला जायचंय. पाणी गरम झालेलं आहे आता त्याचं. आता त्याला आंघोळ घालून देते. मित्रांनो, साईची आंघोळ झालेली बघा. किती आवाज करतोय. आंघोळ झाली का? मित्रांनो, साईची आंघोळ झालेली आहे आणि त्याला कपडे वगैरे घातले. आता साईल झोपेल असं वाटलं होतं, पण मग साई काही झोपला नाही. तो पुढच्या रूममध्ये बाबांसोबत बसलेला आहे, मस्ती करतोय. आणि आता आहे ना मित्रांनो, माझे कपडे धुवायचे बाकी आहेत, तर मी आता कपडे धुणार आहे. मग कपडे धुवून झाल्यानंतर आहे ना, हे पाठीमागचं अंगण आहे, तर ते झाडांचा पाला आहे ना खूप पडलेला आहे, तर तो झाडून घेणार आणि डस्टबिनमध्ये भरून येणार. सकाळी घंटागाडीमध्ये टाकून देणार आहे, कारण ते आता खूप घाण झालेलं आहे तिथे. आणि ते पूर्ण पाला वगैरे झाडून झाला का तेव्हा स्वच्छ दिसतं मागच्या साईडला. तर आता मी कपडे धुवून घेते. साई पण तिकडे बसलेला आहे आणि तो काय आता झोपत नाही. मला वाटलं तो झोपेल आता असं, पण मग तो काही झोपत नाही आहे. बाबांसोबत बसलेला आहे, बाबांसोबत मस्ती चालू आहे त्याची. आणि मी तोपर्यंत कपडे धुवून घेते आणि मग टेरेसवर जाऊन सुकवून देणार, कारण वरतीच ऊन येतं. इकडे भरपूर झाडे आहेत ना, त्याच्यामुळे पूर्ण सावलीच्या सावलीच येते आणि कपडे सुकत नाही. म्हणून आहे ना टेरेसवरच टाकतो आम्ही कपडे. तर आता कपडे धुवून घेते, त्याच्यानंतर मग जेवण करणार. जेवण करून झाल्यानंतर आहे ना मग हे मागच्या साईडचं झाडू मारून घेईल. आमच्याकडे सकाळी आहे ना 5 वाजताच पाणी येतं आणि पाणी येतं त्याच्यामुळे सकाळी 6लाच उठावं लागतं मला. 6ला उठल्यानंतर पाणी वगैरे भरून परत झोपते मी, कारण खूप थंडी असते. नाशिकमध्ये खूप जास्त थंडी आहे. आणि आता जे पाणी भरून ठेवलेलं आहे कपडे धुण्यासाठी, ते पण इतकं गार गार झालेलं आहे, जसं बर्फासारखं झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये हात टाकायला पण हे होतं आहे, कारण ते इतकं थंड लागतं ना, खूप थंड आहे पाणी. आणि ते 6 वाजेपासून भरून ठेवलेलं असतं ना, त्याच्यामुळे आता 11 वाजलेले आहेत, तर तोपर्यंत इतकं गार होऊन जातं पाणी खूपच. तर आता मी कपडे धुवून घेते. तर मित्रांनो, आता मी इथेच थांबते आणि तुमच्याशी बोलते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.